श्रीराम समर्थ. नमस्कार, मी अनुराधा. गुरु साधना या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की व्हिडिओ कशावर आहे. आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय परमपूज्य के.व्ही. बेलसरे यांनी खूप छान लिहिले आहे. हे चरित्र इतकं सविस्तरपणे लिहिण्यात आलंय की तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन नक्कीच होतं. आणि हेच चरित्र महाराजांच्या आशीर्वादाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. दर गुरुवारी मी याचे काही भाग टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री गणेशाला वंदन करून आणि महाराजांना वंदन करून मी आता सुरुवात करते. कुलवृत्तांत व बालपण. पूर्वज. श्री महाराजांचे पूर्वज वावरहिरे या गावी राहत असत. हे गाव जिल्हा सातारा, तालुका माण यामध्ये दहिवडीजवळ आणि गोंदवल्यापासून 4 कोसांवर आहे. कुळातील मूळ पुरुष रुद्रोपंत हे श्री महाराजांपासून 7वे पुरुष होत. यांचे आडनाव गुगरदरे. हे वसिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण. रुद्रोपंत मोठे भगवत भक्त असून पंढरीची वारी अगदी नियमाने करीत. त्यांचा भागवत संप्रदाय होता. ते मुख्यतः शेती करीत. रुद्रोपंतांपासून 4थे पुरुष म्हणजे श्री महाराजांचे पणजोबा आपले गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले. कुलकर्णीपणाची त्यांची वृत्ती होती. आपल्या अजापणजापासून चालत आलेली पंढरीची वारी ते नियमाने करीत. अतिसात्विक स्वभावाबद्दल व मनाच्या उदारपणाबद्दल त्यांची ख्याती होती. घरी कुलकर्णीपण असले तरी सांपत्तिक स्थिती बेताचीच असल्याने शेतामध्ये स्वतः खपण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांना झालेली पहिली 3-4 मुले अल्पायू ठरली म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना सुरू केली. 3-4 वर्षे गेल्यावर मुलगा झाला. त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवले. हे श्री महाराजांचे आजोबा होत. श्री महाराजांचे आजोबा लिंगोपंतांचा जन्म गोंदवले येथे 1700 म्हणजे इसवी सन 1778च्या सुमारास झाला. यांच्या जन्मापासून कुलकर्णी कुटुंबास चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली. वयाच्या 18व्या किंवा 20व्या वर्षी लिंगोपंत कुलकर्णीपणाचे काम पाहू लागले. याचे आधीच त्यांचा विवाह झालेला होता. त्यांच्या कुटुंबाचे नाव राधाबाई असे होते. लिंगोपंतांचा प्रपंच आदर्श संसार होता. प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्तीही अत्यंत मनापासून केली जात होती. ते अत्यंत प्रामाणिक आणि परोपकारी असल्यामुळे इतर कुलकर्ण्यांवर त्यांचा दाब असे व वरच्या अधिकाऱ्यांवर देखील त्यांचे मोठे वजन असे. काही दिवसांनी माण तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून लिंगोपंतांची नेमणूक झाली. हाताखालच्या इतर कुलकर्ण्यांचे तंटे न्यायदानासाठी त्यांच्याकडे येत. ते न्याय देताना इतक्या कुशलतेने, समजूतदारपणे आणि निपक्षपातीपणे वागत की सर्व लोकांना ते फार प्रिय झाले. थोड्याच दिवसांमध्ये सरकारच्या कानावर या सर्व गोष्टी जाऊन इतके चांगले काम केल्याबद्दल सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या. आता लोक त्यांना लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखू लागले. ही जशी त्यांच्या प्रपंचाची बाजू सुरेख होती तशीच परमार्थाची देखील होती. लिंगोपंतांचा रोजचा आचारधर्म आणि उपासनाक्रम फार नियमित आणि अगदी मनापासून चाले. पहाटेच उठून अंथरुणावर थोडा वेळ पांडुरंगाचे नामस्मरण आणि स्नान आटोपल्यावर संध्या व देवाची पूजा होई. नंतर भगवद्गीतेचा एक अध्याय रोज मोठ्याने वाचण्याचा त्यांचा नियम असे. पुढे आल्या गेल्याची चौकशी होऊन 11-11:30पर्यंत कचेरीचे कामकाज चाले. नंतर भोजन आटोपून थोडी विश्रांती घेतल्यावर पंत पुराण श्रवण करण्यास बसत. दिवस मावळल्यावर संध्या उरकून ते हरिपाठ मोठ्याने म्हणत. रात्री 8:30-9च्या सुमारास सर्व मंडळीचा फराळ होई. फराळ संपला म्हणजे पंत मंडळींना घेऊन स्वतः भजनाला बसत. टाळ, विणा आणि मृदुंगावर रोज पंचपदी होई. विशेष प्रसंगी
तर 5-6 तासापर्यंत भजनाचा रंग भरत असे. पंत भजनामध्ये नाचत आणि त्यामध्ये इतके तल्लीन होऊन जात की नाचता नाचता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागत. दर शुद्ध एकादशीची पंढरीची वारी त्यांनी धरली होती. आपला एवढा मोठा प्रपंचाचा व्याप पांडुरंगाच्या कृपेचे फळ असून त्याच्या इच्छेनेच तो चालत आहे असे त्यांना मनापासून वाटे. गळ्यात तुळशीची माळ असून ते मुद्रा लावीत असत. येता जाता तोंडाने पांडुरंग पांडुरंग असे नामस्मरण करण्याची सवय त्यांना होती. या प्रापंचिक आणि पारमार्थिक ऐश्वर्यास शोभेल असा एक मुलगा त्यांना झाला आणि पंतांनी रावजी हे नाव त्याला ठेवले. अशा तऱ्हेने अत्यंत समाधानाने कालक्रमण करीत असता बरीच वर्षे लोटली. वयोमानाने पंत थकले व दरवारीसाठी पंढरीला जाणे त्यांना जड वाटू लागले. पंढरीला जाऊन आपण आपल्या पांडुरंगाला वारंवार पाहू शकत नाही या गोष्टीचे एक दिवस त्यांना फार वाईट वाटले. रात्री अंथरुणावर बसल्यावर नित्याच्या सवयीप्रमाणे त्यांनी पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणली. थोड्या वेळाने पंतांना झोप लागली, परंतु पहाटे 3-4च्या सुमारास त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात पांडुरंग स्वतः आले आणि त्यांनी पंतांना जागे करून हात धरून उठवून त्यांच्या एका मळ्यात नेले. तेथे एक विशिष्ट जागा दाखवली आणि सांगितले, तुला पंढरीला येऊन मला भेटणे म्हातारपणामुळे कठीण झाले आहे. याचे तुला फार वाईट वाटते, म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येत आहे. इथे खणून पहा, म्हणजे मी सापडेन. असे सांगून देव दिसेनासे झाले व पंत जागे झाले. उजाडेपर्यंत त्यांनी कसाबसा धीर धरला आणि नंतर लगेच आपल्या सर्व मंडळींना त्यांनी बोलावून आणले. सर्वांना बरोबर घेऊन पंत त्या मळ्याकडे जाण्यास निघाले. देवांनी स्वप्नात दाखवलेली जागा पंतांनी बरोबर ओळखली आणि ती पूजेने पवित्र केल्यावर लोकांनी खणण्यास आरंभ केला. 4-5 हात खणून झाले असेल नसेल तोच पहारीचा खण असा आवाज झाला. पंतांनी खोदणाऱ्यांना एकदम थांबवले. आपण स्वतः खड्ड्यात उतरले आणि ज्या बाजूने आवाज आला होता तेथील माती आपल्या हातांनी त्यांनी बाजूला केली. तो विठोबा रुक्माईच्या सुंदर मूर्ती जणू काही कुणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या आढळल्या. सर्व मंडळींना मोठे कौतुक वाटले. त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला आणि त्या मूर्ती पालखीत घालून वाजत गाजत पंत घरी घेऊन आले. सुयोग्य मुहूर्तावर आपल्या घराच्या बाजूलाच मोठ्या थाटाने पंतांनी देवाची स्थापना केली आणि 7 दिवस भजन कीर्तन व अन्नदान यांनी लोकांना तृप्त केले. मूर्ती ज्या जागी सापडल्या तेथे आणखी खणल्यावर छान पाणी लागले. तिलाच विठोबाची विहीर व त्या मळ्याला विठोबाचा मळा असे म्हणतात. आज आपण इथेच थांबू. पुढल्या गुरुवारी आपण पुढचा भाग बघू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.